राज्यभरामध्ये सध्या नवरात्र उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। पालघरच्या नांदगावमध्ये अनोखी नवरात्र उत्सव पार पडतेय। गावकरी 7 मोठ्या दगडांची पूजा करतायत। नांदगावच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर समुद्रात असलेल्या भल्या मोठ्या 7 दगडांची या नवरात्र उत्सव काळात पूजा केली जाते। विशेष म्हणजे गावात काही इडापिडा आली तरी येथील गावकरी याच दगडांची पूजा करतात। या मागची आख्यायिका अशी सांगितली जाते की पूर्वी या गावातील एका ब्राह्मण दाम्पत्याच्या 7 मुली समुद्रात अंघोळीसाठी गेल्या होत्या। मात्र समुद्रातील पाण्याला अचानक भरती आल्याने या 7ही मुली याच ठिकाणी पाण्यात बुडाल्या। या मुली पाण्यात बुडत असताना समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या गुराख्याने हे सगळं पाहिलं आणि तो या मुलींना वाचवण्यासाठी थेट समुद्रात उतरला। मात्र त्याचा देखील यात मृत्यू झाला। या घटनेनंतर या ठिकाणी भले मोठे 8 दगड दिसून येत असून या दगडांवर येथील ग्रामस्थांची मोठी श्रद्धा आहे। फार पुरातन काळामध्ये पूर्वज लोकांनी सांगितलं इथे का एका कुटुंबातल्या ब्राह्मणाच्या 7 मुली पोहायला आल्या होत्या। इथे त्या पोहता पोहता एक गुराखी होता बसलेला, तो बघत होता। तर त्या पोहता पोहता बुडायला लागल्या तर त्यावेळेला त्याला समजलं काय बुडायला लागलं, मग तो वाचवण्यासाठी त्यांना आला, पण तो पण बुडाला आणि त्या पण बुडाला। त्याच्यात त्यांचे 7 देवीमध्ये प्रकट झाले त्या, आणि एक गुराखी तिथे झाला आणि गणपतीचं बाजूला हे पण आहे, एक मूर्ती आहे ती बाजूला। अशा प्रकारे ही दंतकथा आहे आणि फार वर्षापूर्वी आणि इथे लोक नवस घेतात, बाहेरून लोक येतात, त्यांचे सगळे नवस पूर्ण होतात। आणि कुठलंही काय घेतलं आणि आमच्या महिला मंडळ आहे त्या अष्टमीला त्याचा होम करतात आणि त्याचा मोठा महाप्रसाद देतात लोकांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।